जे आपल्याकडे आहे ते आपोआप दिसतं, पण जे आपल्याकडे नाही आहे ते दाखवण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा मात्र आपण गरीब होतो. आपल्या आयुष्याचे काही टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर आपण चुकतो. पहिला टप्पा कॉलेज लाईफ आणि आत्ताच जॉब लागलेली लाईफ. काही मुलं त्यांच्या खिशात ₹2000 असतात. त्या ₹2000 ते महिनाभराचा खर्च करू शकतात, पण फक्त दाखवण्यासाठी इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी ते ₹2000ची एक कॉपी पितात. त्यावर ते चित्र असतं, नाव लिहून येतं स्टारबक्स. आणि स्टोरी पाहिल्यानंतर माझा जो फ्रेंड सर्कल आहे, माझे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांनी असं बोललं पाहिजे की वॉव, व्हॉट अ लाईफ ड्यूड लिव्हिंग नाव. फक्त एवढं दाखवण्यासाठी काही लोक त्या स्टारबक्समध्ये जातात, मॅकडॉनल्ड्समध्ये जातात, पिझ्झा शॉपमध्ये जातात आणि तिथले फोटो काढून टाकतात. आणि नंतर पूर्ण महिनाभर ठणठण गोपाल. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी आवर्जून जावं. पण जर आपल्याकडे नाही आहेत आणि आपलं बजेट हलतं आणि फक्त आपल्याला दाखवण्यासाठी तिथे जायचं आहे, तर तिथे जाणं योग्य नाही. पुढचा स्टेज, आपण जेव्हा पुरुष ह्या शब्दात रूपांतरित होतो तेव्हा काही जणांमध्ये इगो फॅक्टर असतो. इगो फॅक्टर असावा आणि तो जर इगो फॅक्टर आपण स्वतःच्या सक्सेससाठी वापरला तर कदाचित आपण खूप पुढे जाऊ शकतो. पण तो इगो जर दुसऱ्यावर जळून त्याला दाखवण्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं यासाठी वापरला तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. समोरच्याने स्विफ्ट घेतली तर मला फॉर्च्युनर घ्यायची आहे, मग त्यासाठी मला जागा विकावी लागली तरी चालेल. पूर्ण गावाने माझं घर पाहिलं पाहिजे म्हणून मी मोठं घर बांधणार. चांगलं आहे ते तोडून मोठं घर बांधणार कारण समोरच्याने एक घर बांधले. का तर मला दाखवायचं आहे. समोरच्याने छोटी चेन घेतली तर मला मोठी चेन करायचं आहे, फक्त दाखवण्यासाठी. पण कुठेतरी दाखवण्यासाठी आपण आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतो आणि मग येणारं पुढचं आयुष्य कर्जात जातं. शेवटी दाखवायला जेव्हा आपण जातो तेव्हा ते जास्त दिवस टिकत नाही. आणि ते जरी टिकलं तरी मग आपण जास्त दिवस टिकत नाही, कारण आपला येणारा स्ट्रेस आपल्या तब्येतीवर परिणाम करून जातो. स्त्रियांमध्ये सुद्धा आहे. माझी साडी मस्त आहे, माझ्याकडे दागिने मोठे आहेत, मला तिच्यापेक्षा मोठे दागिने घ्यायचे, तिच्यापेक्षा चांगली साडी घ्यायची, तिच्यापेक्षा चांगली चप्पल घ्यायची. आणि त्या इगोमध्ये कुठेतरी ती स्त्री स्वतःची पर्स रिकामी करते किंवा नवऱ्याचं पॉकेट रिकामं करते. ज्यांच्याकडे आहे, ज्यांना शॉक आहेत वापरायचे, त्यांनी वापरलं तर काही हरकत नाही. पण ज्यांच्याकडे नाही आहेत आणि आपण प्रगतीपथावर आहेत त्यावेळी असे शॉक थोडेसे कंट्रोल करणं गरजेचं आहे. मग हा मोठेपणा जेव्हा आपण दाखवायला जातो तेव्हा आपण गरीब होत असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जिथे गरज आहे तिथेच खर्च करा. शेवटी आजच्या जगात जेव्हा आपण एखाद्याला कुठली गोष्ट दाखवायला जातो तेव्हा त्या गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्स सुद्धा राहिलेला नाहीये.